नमस्कार मित्रांनो, व्हायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरती 2025चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अजून एक त्यांच्याकडून अपडेट आलेली आहे. परीक्षेचे स्वरूप म्हणजे पॅटर्न एक्झामिनेशनचा कसा असणार आहे त्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. निगेटिव्ह मार्किंगविषयी आणि पॅटर्न कसा असेल याविषयी. तर मित्रांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला हॉल तिकीटसाठी जी लिंक आहे ती दाखवत आहे. तर या लिंकवरती क्लिक करून आपण आपलं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. अजून ही वेबसाईट चालू झालेली नाही आहे. ही वेबसाईट चालू झाल्यानंतर ही लिंक ओपन होईल. ही लिंक मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने TCS परीक्षा घेते त्याच पद्धतीने घेण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्याने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण हे सर्व वाचू शकता मित्रांनो की ABCD ज्या पद्धतीने या ठिकाणी पोस्ट दिलेल्या आहेत. तर आपण सर्वच पोस्टचं पाहू शकता. तर त्यामध्ये आपण इन्स्पेक्टरसाठी पाहूया आणि सिनियर क्लर्कसाठी ABCD 4 ग्रुप केलेले आहेत. त्यामध्ये 25 क्वेश्चन्स 30 मिनिटे, 25 क्वेश्चन 30 मिनिटे, 25 क्वेश्चन 30 मिनिटे, 25 क्वेश्चन 30 मिनिटे. याच्यामध्ये एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो मित्रांनो. त्याच पद्धतीने जोपर्यंत आपण या ठिकाणी पाहू शकता मराठीचे पहिल्या ग्रुप Aमध्ये पहिल्या अर्ध्या तासामध्ये 6 क्वेश्चन असतील, इंग्रजीचे 6, सामान्य ज्ञानाचे 6 आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 7. आणि त्यानंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये एका विषयाचा एक प्रश्न वाढतो. 6 प्रत्येक ह्याच्यामध्ये 7 प्रश्न एका विषयाचे वाढतात. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ताचे 7, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सामान्य ज्ञानचे 7, तिसऱ्या ह्याच्यामध्ये इंग्रजीचे 7 आणि चौथ्या ह्याच्यामध्ये मराठीचे 7 प्रश्न राहतील. अशा पद्धतीने हा पॅटर्न लागू असेल. आता आपण पाहू शकता की ग्रुप A पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे 30 मिनिटे पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे जरी तुमचे 25 क्वेश्चन्स 20 मिनिटात जरी कंप्लीट झाले, 25 मिनिटामध्ये जरी झाले तरी पण तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये जाता येत नाही. जोपर्यंत पहिला तुमचा ग्रुप 30 मिनिटे कंप्लीट झाल्यानंतरच दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे एक 30 मिनिटांचा पूर्ण टाईम पूर्ण केल्यानंतरच तुम्ही पुढच्या ग्रुपमध्ये जाऊ शकता. तोपर्यंत तुम्हाला जाता येत नाही. तर मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंगविषयी कुठेही सांगितलेलं नाही. म्हणजे 90% निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नसणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे जे म्हणत होतं की निगेटिव्ह मार्किंग नसावी त्या पद्धतीनेच होईल. तरीही हॉल तिकीटवर देतात की काय हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. कारण याच्या अगोदर एका परीक्षेमध्ये TCSने अगोदर कशामध्येच निगेटिव्ह मार्किंगविषयी बोलले नव्हते. डायरेक्ट हॉल तिकीटवरती त्यांनी दिलं होतं की निगेटिव्ह मार्किंग राहील म्हणून. पण शक्यतो या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. कारण जर असतं तर त्यांनी या परीक्षेच्या स्वरूपमध्ये दिलं असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.